नमस्कार, स्वागत आहे तुमचं आणखीन एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर सॉरी, माझा आवाज खूप खराब येतोय का माझी तब्येत आता सध्या बिलकुल बरी नाही आहे, खूप खराब आहे. तर इथे बघा माझं सगळं आवरून घेतलं होतं आणि आम्ही संध्याकाळच्या टायमिंगला चाललो होतो एका मंदिरामध्ये. तर तुम्हाला मी पुढे सांगेल कोणत्या मंदिरामध्ये चाललो होतं. तर बघा इथं वातावरण एकदम इतकं छान झालं होतं. 5-6चा टायमिंग होता, पण इतकं असं मन असं प्रसन्न झालं होतं हे वातावरण बघून. अशी थंड अशी हवा येत होती आणि जे गुरं आहेत ते खाऊन पिऊन आपले रिटर्न घरी चालले होते. आणि इथं आमच्या बाळाची बाहेरचं वातावरण बघून खूप छान असं मस्ती चालली होती त्याच्या डॅडींसोबत. तो बिलकुल माझ्याकडे यायला नको म्हणत होता. त्याला त्याची इच्छा होती की डॅडींसोबतच थांबायचं त्याला. इथे बघा खाली उतरल्यावर पण तो माझ्याकडे येत नव्हता, त्याच्या डॅडींकडेच होता तो. त्यानंतर आम्ही मंदिरामध्ये पोहोचलो. तिथे गेल्यानंतर आम्ही फुलं वगैरे घेतली, प्रसाद पण घेतला. आणि हा जो प्रसाद आहे तो ओरिजिनल कंदी पेढ्याचा आहे. खूप म्हणजे खूप छान आहे तिथे पेढे. आणि हा आम्ही आलो होतो या मारुतीच्या मंदिरामध्ये. हा मारुती नवसाला पावणारा मारुती आहे आणि ह्यातलं वातावरण पण किती छान आहे ना, एकदम असं मन प्रसन्न करणारं वातावरण आहे. त्यानंतर इथं आज इतकी गर्दी होती शनिवार असल्यामुळं आणि मग आम्हाला जायला खूप उशीर झाला. त्यानंतर आमचं ठरलं की बाबा आज माझ्या म्हणजे मिस्टरांचा पण उपवास असतो आणि घरी जाऊन स्वयंपाक करेपर्यंत खूप लेट होईल. त्यामुळे आम्ही ठरवलं की आज आपण बाहेरच जेऊ. हे प्युअर व्हेज हॉटेल आहे आणि खूप छान जेवण आहे इथलं. तर इथं आमच्या बाळाची मस्ती चालू होती. त्याचं चालू होतं, डॅडी तुमचं आणि मम्माचं काय मेनू फिक्स होत नाही, द्या माझ्याकडे मेनू कार्ड, माझी मी मेनू फिक्स करतो. तर मग त्याचं तशी मस्ती चालली होती. नंतर आम्ही ऑर्डर दिली आणि आम्ही वेट करत होतो की ऑर्डर कधी येईल ते. पण फायनली आली. स्टार्टरमध्ये आम्ही व्हेज मंचुरियन मागवलं होतं, ते आलं. त्यानंतर जे हॉटेलचे मालक आहेत त्यांनी स्वतःहून बाळाला आमच्या काकडी आणून दिली खाण्यासाठी. तो मस्तमध्ये एन्जॉय करत होता. त्यानंतर आम्ही पनीर आणि नान मागवलं होतं, बटर नान. इथे आमच्या बाळाचं खाऊन झालं होतं. तो म्हणत होता मी तोंड पुसतो, द्या माझ्याकडे टिश्यू. ताजी तोच तोंड पुसत होता. त्यानंतर आम्ही जिथं त्या गावामध्ये गेलो होतो, ते छोटंसं गाव आहे खेड. तिथं असे ताज्या ताज्या भाज्या शेतातल्या काढलेल्या भेटतात. खूप म्हणजे खूप छान भाज्या आहेत आणि इतक्या स्वस्त भेटल्या. 10 रुपयाला आम्हाला 10 रुपयाला एक पेंडी अशी भेटली. अशा 2 पेंड्या आणल्या त्या, खूप म्हणजे खूप मोठ्या पेंड्या होत्या. त्यानंतर आमचं जेवण वगैरे झालं होतं आणि इथं बाळाला मी बाहेर घेऊन आलो होतो फिरण्यासाठी, म्हणजे थोडंसं आपलं पण फिरून होईल त्यासाठी. त्यानंतर आम्ही वरती आल्यानंतर मी एक कापडी पिशवी घेतली. कापडी पिशवीवरती थोडंसं पाणी टाकलं. त्यानंतर ह्या ज्या मेथीच्या पेंड्या होत्या त्या पेंड्या त्याच्यावरती ठेवल्या. खूप म्हणजे खूप छान पेंड्या भेटल्या, एकदम ताज्या ताज्या आणि खूप मोठ्या मोठ्या पेंड्या होत्या. त्यानंतर एक आपलं भाकरीचं फडकं जे असतं ते घेतलं, त्याला ओलं केलं आणि त्या भाज्यांवरती टाकलं. हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. तर बघा भाज्या जशा ठेवल्या होत्या तशाच राहिल्या. बिलकुलही कुठं पान एक खराब पण नव्हतं झालं किंवा असं चुरगळ्यासारखं पण नाही झालं. तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. थँक्यू.